गोरेगावमध्ये आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा होतोय, कसं नियोजन करण्यात आलेलं आहे? सर्वांचं लक्ष या मेळाव्याकडे सुद्धा लागलेलं आहे। नक्कीच श्वेता, खरं तर एकनाथ शिंदेंचा हा दसरा मेळावा जो आहे तो यावर्षी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे। पण आता जसं सांगितलं की मुंबईमध्ये पाऊस आहे आणि या पावसाचा फटका शिंदेंना सुद्धा कुठेतरी बसला। गेल्या काही वर्षांमध्ये 3 ते 4 वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा स्वतंत्र असा दसरा मेळावा मुंबईमध्ये होतो। 2022 पासून जेव्हा पक्षात मोठी फूट पडली तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली। 2 वर्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं आझाद मैदानावरती दसरा मेळावा घेण्यात आला, परंतु पावसामुळे यंदाचा हा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलाय। मी सध्या गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आहे आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे त्यावरून खूप मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडनं कार्यकर्त्यांना जमवण्याचा प्रयत्न केला जातोय। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं दृश्यांमध्ये ज्या पद्धतीमध्ये इथलं जे नियोजन आहे, हजारोंच्या संख्येनं खुर्च्या लावण्यात आल्यात। आपण आसन व्यवस्था देखील पाहण्याचा प्रयत्न करूयात की मंचावर कशा पद्धतीनं एकंदर ही रचना करण्यात आलेली आहे। मंचावर जर आपण पाहायला गेलं तर साधारणपणे 50 खुर्च्या आहेत, त्या 50 खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत आणि एकंदर जर जी व्यवस्था आहे किंवा महत्त्वाचे नेते असतील त्यांना उपस्थित राहण्यासाठी बसण्यासाठी एवढ्या खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। बॅनरवर जर आपण पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत। साधारणपणे संध्याकाळी 6च्या सुमारास या मेळाव्याला सुरुवात होईल आणि 8 वाजेच्या सुमारास स्वतः उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असलेले एकनाथ शिंदे यांचं भाषण होईल। आपण जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने आता सीमाने सुद्धा सांगितलं की राज आणि उद्धव यांच्या संभाव्य युती आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य आजच्या उपस्थितीच्या अनुषंगानं शिंदेंकडनं नेमकी काय या संदर्भात टीका टिप्पणी केली जाते किंवा शिंदेंची भूमिका काय असणार हे देखील पाहावं लागणार आहे। गेल्या 3 वर्षांचा जर आपण एक विचार केला, एक अनुभव घेतला तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या नंतर एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू होतं किंवा पॅरलली ही भाषणं सुरू होतात। त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून जे काही मुद्दे उपस्थित करतात त्यावर एकनाथ शिंदेंकडनं काय प्रत्युत्तर दिलं जाते। जो महत्वाचा मुद्दा आता सीमाने सुद्धा मांडला की राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवरती शिंदेंची कुठेतरी अडचण या मुंबई ठाणे MMR रिजनमध्ये होऊ शकते जर राज आणि उद्धव एकत्र आले तर। या अनुषंगानं उद्धव या मेळाव्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे काय सांगतायत हे देखील पाहावं लागणार, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा होतोय। त्यामुळे एकंदर पक्षाची ध्येयधोरणं असतील किंवा उद्धव आणि राजांचे एकत्रीकरण असेल किंवा भाजपकडनं महायुतीच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या हालचाली असतील किंवा शिवसेनेची उद्धव ठाकरे कुणावर तोफ डाकतात आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी दोघांचे।